नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन प्लॅटफॉर्म विथ सान्वी सागर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण. त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक स्पेसिफिक टॉपिक निवडलेला आहे, तो म्हणजे सर्वनाम आहे. सो ह्याच्यावरती खूप सारे महत्त्वाचे प्रश्न येतात, म्हणून आपण डिस्कस करत आहोत. त्याच्यानंतर पहिल्या पार्टमध्ये आपण त्याचे सगळे प्रकार आणि त्याच्याबद्दलची आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, की जेणेकरून तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे. नेक्स्ट पार्टमध्येच त्याच्यामध्येच आपण त्याच्यावरतीच क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ते झाल्यानंतर किती उत्तर तुमचे बरोबर येत आहेत की नाही हे तुम्हाला तुमचं चेक करायचं आहे. सो आपण बघूया आपले काय काय आपले सर्वनाम आहेत आणि कशा पद्धतीने ते आपण बघणार आहोत. तर ते आपण बघूया. आणि अजून एक की एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओच्या शेवटी कमेंट करायला विसरू नका, की तुम्हाला प्रश्नांची उत्तरं किती तुमचे राईट आलेली आहेत. सो आपलं बघूया की आपले सर्वनाम आहेत, तर त्या सर्वनामाचे एकूण किती प्रकार पडतात, तर एकूण 6 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये तुमचं पहिलं येतं पुरुषवाचक सर्वनाम, दर्शकवाचक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, नंतर प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य, त्याला अजून एक अनिश्चित आहे. त्याच्यानंतर आत्मवाचक सर्वनाम. बरं, तुम्हाला माहितीच असेल की सर्वनाम हे कशासाठी वापरलं जातात. जेव्हा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांनाच काय म्हटलं जातं, सर्वनाम हे म्हटलं जातं. कारण की नामाची सारखी पुनरावृत्ती ही टाळायची असते, त्यामुळेच आपल्याला सर्वनाम हे वापरायचं असतं. ठीक आहे. आता अजून एक सर्वनामांना काय म्हटलं जातं, तर प्रतिनामे सुद्धा म्हटलं जातं. सर्वनामांना अजून काय म्हटलं जातं, तर प्रतिनामे म्हटलं जातं. हे तुम्ही लक्षात ठेवा, विसरू नका, कारण की तुम्हाला कसाही पेपरमध्ये गुगली बाउन्स येऊ शकतो. सो लक्षात असू द्या की सर्वनामांना प्रतिनामे सुद्धा म्हणतात. आता पुढे आपल्याला बघायचं आहे की या सर्वनामांचे जे 6 प्रकार पडतात, त्याच्यामध्ये जो आपला पहिला प्रकार आहे, तो आहे पुरुषवाचक सर्वनाम. आता त्या पुरुषवाचक सर्वनामामध्ये सुद्धा आपले 3 प्रकार पडतात. ते 3 प्रकार कोणते आहेत, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, त्याच्यानंतर तिसरं आहे तृतीय पुरुषवाचक. हे 3 तुम्हाला प्रकार पडतात. त्याच्यात आपल्याला डिस्कस आता पहिलं करायचं आहे, की प्रथम पुरुषवाचक. काय बघायचं आपल्याला? प्रथम पुरुषवाचक. आता तुम्हाला जी डेफिनेशन आहे प्रथम पुरुषवाचकची प्रत्येकाची तशीच लक्षात ठेवायची आहे. का? कारण की तुम्हाला पेपरमध्ये फिलिंग द ब्लँक्स जेव्हा आपल्याला विचारलं जातं, एखादा क्वेश्चन विचारला जातो, सो ते तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे किंवा एक थोडीशी हिंट असणं गरजेचं आहे. सो बघा, इथे प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय आहे, की बोलणाऱ्या व्यक्तींनी स्वतःबद्दल वापरलेले सर्वनाम होय. प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय, की बोलणाऱ्या व्यक्ती, आता मी जे बोलते आहे ना, तर स्वतःबद्दल वापरलेले सर्वनाम म्हणजे मी. आत्ताच बोलले ना मी म्हणून मी स्वतः बोलते आहे. मग उदाहरणामध्ये तुम्हाला बघायला मिळेल मी, आम्ही, आपण, स्वतः. हे सगळे ह्याचे प्रथम पुरुषवाचकाचे उदाहरण आहेत. आता तुम्हाला त्याच्यामध्ये जर तुम्ही उदाहरण बघायला गेला, तर इथे मी मेन्शन केलंय आज मी शाळेत जाणार. आज मी शाळेत जाणार. आपण मंदिरात दर्शनाला जाऊ. ठीक आहे. त्याचप्रमाणे अजून तुम्हाला बघायला गेलं तर मी उद्या गावाला जाणार. मी उद्या वनरक्षकाची परीक्षा देणार आहे. आपण सहलीला जाऊया. स्वतः खात्री करून घेतो. आम्ही तुला मदत करू. सो असे हे उदाहरणामध्ये हे जे मी, आम्ही, आपण, स्वतः हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. का? कारण की हे खूप महत्त्वाचे आहेत. हे देऊन सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, की ही मी, आम्ही, आपण हे कशाची उदाहरणं आहेत? तर तुम्हाला ऑप्शन तिथे देतील प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक की तृतीय पुरुषवाचक, की तुम्हाला विचारतील पुरुषवाचक. तर तुम्हाला स्पेसिफिकली मेन्शन करायचं आहे प्रथम पुरुषवाचक. ठीक आहे. आपण नेक्स्ट आता बघूया. नेक्स्ट आहे आपलं द्वितीय पुरुषवाचक. द्वितीय पुरुषवाचक म्हणजे काय आहे, की एखादी बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलते त्याच्याशी वापरलेले सर्वनाम होय. म्हणजे काय? उदाहरणामध्ये काय आहे? तू, तुम्ही, आपण, स्वतः. लक्षात असू द्या. इथे म्हटलेलं आहे, तुम्हाला हे डेफिनेशन असंच्या असं लक्षात ठेवायचं आहे, कारण की तुम्हाला डेफिनेशन सुद्धा विचारतील. हे मी तुम्हाला मगाशीच मेन्शन केलं होतं. एखादी बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलते त्याच्याशी वापरलेले सर्वनाम होय. आता ह्याच्यामध्ये उदाहरण बघा. तू नेहमी शाळेत उशिरा येतोस.
वापरलं ना, तू आलं. आता इथे जर एखाद्याचं नाव असेल, जर नवीन एखाद्याचं नाव आहे किंवा ईशान असेल, तर तो असं असे बोलणार का? एखादा त्याचं मित्र वगैरे नवीन नेहमी शाळेत उशिरा येतो. ईशान नेहमी शाळेत उशिरा येतोस. नाही. तुमचाच मित्र असेल तो, तर तू म्हणणार ना? तसं आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघा. तुम्ही उद्या सकाळी झेंडावंदनाला हजर राहा. ठीक आहे? तुम्ही. मग आता तुम्ही असाल, तुम्ही 2-3 जण आहात, तर तुम्हाला तुम्हीच म्हणणार ते. सगळेजण आहात ना तुम्ही म्हणून. सो तुम्ही लक्षात ठेवा, द्वितीय पुरुषवाचकमध्ये काय काय येतं? तर तू, तुम्ही, आपण, स्वतः हे तुमचे द्वितीय पुरुषवाचकमध्ये येतात. नेक्स्ट आहे आपलं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे काय आहे? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? एखादी बोलणारी व्यक्ती ज्याच्याविषयी बोलते, त्याच्याविषयी वापरलेले सर्वनाम होय. लक्षात असू द्या, हे तुम्हाला तुमचं डेफिनेशन आहे ह्याचं, हे असंच्या असंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एखादी बोलणारी व्यक्ती ज्याच्याविषयी बोलते, त्याच्याविषयी वापरले जाणारे सर्वनाम म्हणजेच काय? तर तो, ती, ते, त्या हे येणार आहे. म्हणजे काय? त्याच्यामध्ये उदाहरण तुम्ही बघा. तो दररोज सकाळी लवकर उठतो. आता इकडे एखाद्याचं नाव घ्यायचं असेल, तर इथे असं एखाद्याला सांगायचं असेल तुमच्या कोणालाही फ्रेंड्सला वगैरे सांगायचं असेल, सो तुम्ही त्याचं नाव घेऊन दरवेळेस सांगणार का? नाही. तर तुम्ही काय सांगणार? तो दररोज सकाळी लवकर उठतो. त्या बाई नेहमी मुलांशी भांडत असतात. सो बघा इथे ते हे तो, त्या हे सगळे सर्वनाम इथे वापरलेले आहेत. तर तुम्हाला काय आलेलं आहे? तर तृतीय पुरुष वाचक सर्वनाम. सॉरी. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आपला आहे त्या 6 ह्याच्यातलंच पहिला आपण प्रथम पुरुष बघून झालो होतो. पुरुषवाचक बघितलं होतं. तर दुसरा आपला प्रकार आहे कोणता? तर दर्शकवाचक सर्वनाम. दर्शकवाचक म्हणजे काय? की जवळच्या किंवा दूरच्या व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना काय म्हटले जाते? तर दर्शकवाचक सर्वनाम म्हटले जाते. जवळच्या किंवा दूरच्या व्यक्ती किंवा वस्तूंना. हे असंच्या असंच तुम्हाला लक्षात ठेवायचं दर्शकसाठी. सो हा, ही, हे, तो, ती, ते, तेथे इत्यादी. म्हणजे काय? तेथे जाऊ नकोस. ते उदाहरण आपण बघतोय. तेथे जाऊ नकोस. ते सर्वजण क्रिकेट खेळत होते. हा फळा, ती आगगाडी ह्याच्यासाठी काय आहे? जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट जवळची किंवा दूरची दाखवायची असते, व्यक्ती किंवा वस्तूंना त्यांना दर्शक म्हटलं जातं. दर्शक सर्वनाम म्हटलं जातं. नेक्स्ट आपण बघूया संबंधदर्शक सर्वनाम. नेक्स्ट काय आहे? हा सर्वनामांमधलाच तिसरा प्रकार आहे हा. नामाऐवजी डेफिनेशन बघा इकडे. नामाऐवजी येणाऱ्या किंवा 2 वाक्य जोडण्याचे काम करणाऱ्या सर्वनामास काय म्हटलं जातं? संबंधदर्शक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे काय? जो, जी, ज्या, जे हे सगळे जे असतात ना त्याच्यासाठी संबंधदर्शक सर्वनाम हे वापरले जाते. म्हणजे काय? जो प्रयत्न करतो त्यालाच यश मिळते. त्याला यश मिळते. काय? जो प्रयत्न करतो त्याला यश मिळते. त्याच्यानंतर तुम्ही अजून एक उदाहरण बघायला गेलात तर अजून एक उदाहरण तुमचं कुठलं आहे? तर जे चकाकते ते सोने नसते. जो करेल तो भरेल. ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल. जे पेरावे ते उगवेल. असं हे सगळे काय आहे? संबंधदर्शक सर्वनामाचे उदाहरण आहे. तर तुम्हाला हे असं लक्षातच ठेवायचं आहे कारण की हे खूप इम्पॉर्टंट हा चॅप्टर आहे. ह्याच्यावरती बेसिक प्रश्न तुम्हाला 2 ते 3 तुम्हाला बघायलाच मिळणार. नेक्स्ट आपला प्रकार कुठला आहे? तर प्रश्नार्थक सर्वनाम. काय आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. हे सगळ्यांनाच माहिती असतं की हे काय आहे? तर प्रश्न विचारण्यासाठी वापर होणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. मग त्याच्यामध्ये उदाहरणं कोणती येतात? कोणाला, काय, कोण, कोणाला, कोणी हे आहे. सो त्याच्यामध्ये उदाहरण बघा. तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही कोण आहात? ह्याच्यासाठी काय आहे? प्रश्नार्थक सर्वनाम आहे. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की आपल्याला ह्याच्याच बरोबर आपल्याला प्रश्न उत्तर सुद्धा बघायचे आहेत. जेणेकरून आपल्याला कळेल की हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचे उत्तर किती राईट आलेले आहेत. ही फास्ट रिव्हिजन नंतरची असणार आहे. का? कारण की हे सगळे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत. TCS आता जी आपली एक्झाम आहे त्याच्यासाठी. मागे मी 2 अजून व्हिडिओ घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा मी बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. सो ह्याच्यामध्ये सुद्धा मी प्रत्येकी असे टॉपिक्स घेऊन आलेले आहेत की ते टॉपिकचे कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आपल्याला क्वेश्चन आन्सर्स करायचे आहेत. ना की आपल्याला फक्त गधा-मजुरीसारखे क्वेश्चन आन्सर
सहज रीड करायचे आहेत आणि ते एखादी PDF घेतल्याप्रमाणे वाचायचं आहे. असं आपल्याला नाही करायचं आहे. आपल्याला आधी त्याच्यातला कन्सेप्ट समजायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला आपले प्रश्न येतायत की नाही हे बघायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आपलं काय आहे? सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. 5वा प्रकार आहे हा सर्वनामांमधला. त्याच्यामध्ये काय म्हटलेले बघा, वाक्यात येणारे सर्वनाम हे कोणत्या नामासाठी वापरले हे जर निश्चितपणे सांगता येत नसेल, बघा हा, निश्चितपणे सांगता येत नसेल तर त्यास सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. हा, लक्षात असू द्या, हे तुम्हाला असंच्या असंच पाठ ठेवायचं आहे. म्हणूनच त्यांना अनिश्चित म्हटलेलं आहे, की आपल्याला निश्चितपणे सांगता येत नसेल म्हणजे काय, कोण, काय इत्यादी हे त्याची उदाहरणे आहेत. ठीक आहे. प्रश्नार्थक मध्ये तुम्हाला क्वेश्चन सेंटेन्स नंतर क्वेश्चन मार्क तुम्हाला मिळतच. त्यामुळे तुम्हाला समजतंच की हे प्रश्नार्थकच सर्वनाम आहे. जे मगाशी आपण बघितलं तुम्हाला काय पाहिजे. इथे काय होतं आहे, इथे वेगळं आहे सिच्युएशन. कोणी कोणाचे मन दुखवू नये. कोण कोणाचे काही इथे माहिती नाही, अजूनपर्यंत निश्चितपणे काहीच सांगितलेलं नाही. एक सेंटेन्स पास झालेलं आहे. म्हणूनच त्यांनी म्हटलेलं आहे की सामान्य आणि अनिश्चित सर्वनाम. नंतरचं बघा, शिक्षक काय सांगतात त्याकडे नीट लक्ष द्या. काय सांगतात, अजूनपर्यंत काय सांगतायत आपल्याला माहिती नाहीये. कसली इन्फॉर्मेशन सांगतायत, मराठी ग्रामरची सांगतायत का, इंग्लिश ग्रामरची सांगतायत का, इतिहासाबद्दल, भूगोलाबद्दल, कशाबद्दल सांगतायत हे आपल्याला काहीच माहिती नाहीये. म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम असं म्हटलेलं आहे. ह्याच्यावरती मोस्ट ऑफ द क्वेश्चन असतो. IMP टॉपिक आहे, कारण की मुलांना खूपदा ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, म्हणून इथे मार्क्स जाण्याची शक्यता खूप असतात. सो हा टॉपिक नीट करून जा. ठीक आहे. त्याच्यानंतरचं आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आपलं काय आहे, शेवटचं आहे आपलं आत्मवाचक सर्वनाम. हे पण सर्वात मोस्ट IMP आहे, कारण की ह्याच्यावरती एक प्रश्न तुम्हाला नक्कीच असणार. जर तुम्ही 25 मार्काचा आपल्याला ग्रामर आहे, लक्षात घ्या, 25 मार्काचा आपल्याला ग्रामर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वनामावरती 3 प्रश्न हे तुम्हाला डेफिनेटली बघायला मिळतातच. त्याच्यातला एक हा आहे तुमचा आत्मवाचक वरती, हा कन्फर्म तुम्हाला विचारला जातो सर्वनामावरती, आणि 2 तुमचे सर्वनामावरतीच प्रश्न अजून विचारले जातात. मग तुम्हाला हे 3 मार्क गमवायचे की तुम्हाला ठेवायचे आहे, स्कोर करायचे, हे तुमच्यावरती आहे. म्हणून हा चॅप्टर करणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन सुद्धा तसेच पडणार आहेत, जे मी आता घेणार आहे, एक्सपेक्टेड आहेत. नेक्स्ट आपण बघूया. त्याच्यामध्ये आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय म्हटलेलं आहे, स्वतःविषयी उल्लेख करताना वापरले जाणारे सर्वनाम म्हणजेच आत्मवाचक सर्वनाम. हे असंच्या असं तुम्हाला डेफिनेशन लक्षात ठेवायचं आहे, कारण की डेफिनेशन सुद्धा तुम्हाला ह्याच्यात येऊ शकतात. बघा, स्वतःविषयी उल्लेख करताना, मला स्वतःचा, माझा हा अनुभव आहे, आपण जाऊया, असं जे स्वतःबद्दल उल्लेख केला जातो ना, तसं त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हे 2च येतात उदाहरणं, आपण आणि स्वतः आणि आपण. हे 2 आली की तुम्हाला लक्षात ठेवायचं, तुम्हाला आत्मवाचक सर्वनाम हे उत्तर टिक करून यायचं आहे. ठीक आहे. त्यांनी जर विचारलं की स्वतः आणि आपण हे कोणत्या सर्वनामाच्या प्रकारात येतं, तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आत्मवाचक सर्वनाम. उदाहरण आपण बघूया. तो स्वतःहून वर्गाबाहेर निघून गेला. तो स्वतःहून वर्गाबाहेर निघून गेला. नेक्स्ट बघा, तो आपणहून माझ्याकडे आला. तो स्वतःहून माझ्याकडे आला. तो आपणहून माझ्याकडे आला. ठीक आहे. किंवा तुम्हाला असाही प्रश्न ते विचारू शकतात की खालीलपैकी अधोरेखित केलेल्या शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा. मग तुम्हाला इथे आपण देतील, तेव्हा मग तुम्हाला टिक उत्तर करून यायचं आत्मवाचक सर्वनाम. ठीक आहे. तर तुम्हाला 3 मार्क इथे काही करून या सर्वनामाचे कंप्लीट घ्यायचे, स्कोर करायचेच आहे. का? कारण की हा मोस्ट IMP असा चॅप्टर आहे. ठीक आहे. आणि जर ह्याच्यामध्ये अजून मी तुम्हाला सर्वनामाबद्दल सांगायला गेले ना, तर एक दामले सर, म्हणजे दामल्यांचं ज्यांचं पुस्तक तुम्ही बघाल मराठी व्याकरणाचं, तर त्यांनी एकंदरीत 9 सर्वनामे हे मेन्शन केलेली आहेत, मानली आहेत. आणि जर चिपळूणकरांची बघायला गेलात ना तुम्ही पुस्तक, तर त्यांच्यामध्ये त्यांनी 8 ही सर्वनाम मेन्शन केलेली आहेत. सो हे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून सांगून ठेवते. काही जण, आणि त्याच्यात 9 आणि 6 म्हणजे कोणते आहेत, की प्रत्येक 9 सर्वनाम म्हणजे कोणते, आता हे 9 सर्वनाम म्हणजेच आपण आता जे बघितले होते ना, ते म्हणजे कोणते, तर मी, लक्षात घ्या, मी मगाशी आपण जे प्रथम पुरुषवाचक मध्ये जे बघितले होते ते सगळे मी, त्याच्यानंतर तू,
ते, तो, ती, त्या, ते, नंतर हा, ही, हे, ह्या, नंतर जो, जी, जे, ज्या, कोण, आपण, काय आणि स्वतः असे हे किती आहेत? 9 सर्वनाम एकूण आहेत मराठी ह्याच्यामध्ये. मराठी ह्याच्यात एकूण सर्वनाम किती आहेत? तर 9 आहेत. हे कोणाच्या ह्याच्यानुसार? तर दामल्यांच्या नुसार. आणि चिपळूणकरांच्या नुसार किती आहेत? तर हे 8 आहे. तर तुम्हाला 9 लक्षात ठेवायचे आहेत. किती सर्वनाम एकूण मराठीत एकूण सर्वनाम किती आहेत? तर 9 आहेत. आणि सर्वनामांचे प्रकार किती आहेत? तर ते 6 प्रकार आहेत. तर चला मग आपण आपल्या पहिल्या क्वेश्चन्स मध्ये जाऊया. हे झाल्यानंतर तुम्हाला किती या प्रश्नांची उत्तर राईट आलेली आहेत हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे की तुमचे राईट किती आलेले आहेत. त्यावरच आपल्याला समजणार आहे की आपली रिव्हिजन कुठपर्यंत आलेली आहे. ठीक आहे. सो आपला पहिला प्रश्न आपण बघूया. बघा, आपण, स्वतः आणि नीज. त्याच्यामध्ये नीज सुद्धा येतं. हे तुम्हाला एक गुगली परत आहे. त्याच्यात ज्यांचा डीप अभ्यास असणार नक्कीच ते घेऊन जाणार हे प्रश्नाचं हे उत्तर. पण तुम्हाला ज्यांना माहिती नाही आहे तरी सुद्धा आपण आपल्या घेतलेल्या बेसिक प्रमाणे आपण आणि स्वतः हे होतेच. आणि नीज हे शब्द कर्त्यानंतर आल्यास त्यांना कोणते सर्वनाम म्हणतात? आत्मवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, क्रियापद की पुरुषवाचक सर्वनाम? बरं, क्रियापद हे येणारच नाही, तुम्हाला माहिती आहे. सर्वनाम त्यांनी विचारलेलं आहे. क्रियापदाचा काही इथे संबंध आहे का? नाही आहे. हे ऑप्शन कट झालेले आहे. आपण ऑप्शन वाईजच खेळणार आहोत आता, की तुम्हाला एक एक मार्क महत्वाचे आहेत. दर्शक, इथे दर्शक म्हटल्यावरती हा, ही वगैरे काही विचारलेला आहे का इकडे? नाही विचारलेला आहे. पुरुषवाचक म्हणजेच काय आहे की आत्मवाचक, दर्शकवाचक या सगळ्यांचं मेन वडील आहेत हे, आणि बाकी हे त्यांचे काय उपप्रकार आहेत, हे त्यांची मुलं आहेत सगळी. म्हणून आपण, स्वतः, नीज हे काय आहेत? तर हे आत्मवाचक सर्वनाम आहेत. ठीक आहे, लक्षात असू द्या तुमचं. होपफुली हे उत्तर बरोबर आलेलं असेल. आपण जस्ट आत्ताच कन्सेप्ट बघितली होती. सो नेहमी लक्षात ठेवा, मेन प्रकारामध्ये 6 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये मेन हेड कोण आहे तुमचा? पुरुषवाचक आहे. पुरुषवाचकामध्येच तुमचे 3 प्रकार पडतात. परत मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. ठीक आहे. नेक्स्ट आपण प्रश्न बघूया. स्वतः हा शब्द पुढीलपैकी डॅश आहे. कोणत्या ह्याच्यात येतो? नामाबद्दल येतो, विशेषणांमध्ये येतो, क्रियापदबद्दल येतो की सर्वनामाबद्दल येतो? सो हे स्वतः हे सर्वनामामध्ये येतं. पुढील कोणत्या शब्दात येतं? तर सर्वनामामध्ये येतं. नेक्स्ट आपण बघूया. संबंधी सर्वनामांना डॅश असेही म्हणतात. काय म्हणतात? पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, अनुसंबंधी सर्वनाम, वरीलपैकी नाही. सो संबंधी सर्वनामांना अनुसंबंधी सर्वनाम सुद्धा म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट आपला प्रश्न बघूया. हा, ही, हे सर्वनाम डॅश प्रकाराचे आहे. कोणत्या प्रकाराचे आहे? आत्मवाचक सर्वनाम येतं का? अनुसंबंधी सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम की वरीलपैकी नाही? सो हे कुठलं येतंय? तर वरीलपैकी नाहीच येणार आहे. कुठलं? हा, ही, हे. हा, ही, हे वरीलपैकी नाही. बरं, आत्मवाचक सर्वनाम म्हणजे आपण मगाशीच बघितले होते. ते म्हणजे कोणते बघितले होते? तर कोणते बघितले होते आपण? आत्मवाचक आपण आणि स्वतः हे बघितले होते. ठीक आहे. आता नेक्स्ट आपला प्रश्न बघूया आपण. तो वाघ बघ. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? तोला अधोरेखित केलेला आहे. तर सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, दर्शकवाचक सर्वनाम की संबंधी सर्वनाम? सो याचं उत्तर बरोबर आहे तुमचं दर्शक सर्वनाम. तो वाघ बघ. त्यांनी सांगितले ना, तो वाघ बघ. दर्शक सांगितलेला आहे. नेक्स्ट आपला प्रश्न बघूया. होपफुली तुमचं हे उत्तर राईट आलेलं असणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे. लोकांनी आपणहून श्रमदान केले. आपणहून अधोरेखित राहिले इकडे. आपणहून आहे हा, मी स्वतःच म्हणून केलं. आपणहून श्रमदान केले. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? पुरुषवाचक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम की वरीलपैकी नाही? सो आपणहून काय आहे? आत्मवाचक सर्वनाम आहे. नेक्स्ट आपला प्रश्न बघूया. कोणी यावे, कोणी जावे. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. कोणी,
कोणी असं विचारलेलं आहे. पुरुषवाचक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम, सामान्य सर्वनाम, पर्याय 2 आणि 3. आता कोणी यावे, कोणी जावे. इथे काय आहे, प्रश्न विचारलेला आहे का? असं प्रश्नार्थक इथे आहे का? नाही आहे. म्हणून तुमचा हा आउट झाला आणि तसंही इथे त्यांनी प्रश्न विचारलेला नाही आहे ऑप्शनमध्ये. सो ऑप्शन काय आपलं चौथं येणार आहे. मगाशी आपण बघितलेलं अनिश्चित सर्वनाम आहे आणि सामान्य सर्वनाम आहे. आता इथे जेव्हा वरीलपैकी सर्व, वरीलपैकी 1, 2, वरीलपैकी 2, 3 जेव्हा असे ऑप्शन्स येतात तेव्हा मोस्ट ऑफ द उत्तर तेच असतं. ज्यांना कोणाला हे कन्सेप्ट समजायला किंवा समजत नसेल तर अशा वेळेस प्रश्न जेव्हा बघून तुम्ही तुमची उत्तरं द्यायची आहेत. नेक्स्ट आपला प्रश्न बघूया. आम्ही गावी जाणार आहोत. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? आम्ही म्हटलंय बघा. पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम की वरीलपैकी नाही. सो आम्ही मगाशी आपण बघितलं होतं प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये ते मोडतं. तुम्ही हे वारंवार हा व्हिडिओ बघा की जेणेकरून तुम्हाला तुमचे कन्सेप्ट आणि त्याच्यानंतर तुमचे हे येणारे प्रश्न हे तुम्हाला असेच बघायला मिळणार पेपरमध्ये. ह्याच्याहून वेगळं असं काही बघायला मिळणार नाही. नेक्स्ट आपण प्रश्न बघूया. तुम्ही सर्वजण जेवायला बसा. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. तुम्ही म्हटलेला आहे. तुम्ही. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम की खालीलपैकी नाही. तुम्ही म्हटलेलं आहे. मगाशी आपण बघितलं होतं तू, तुम्ही, आपण, स्वतः हे सगळे काय येतात? प्रश्नावर ऍक्च्युली ते प्रश्नावरून तुमचं टोनिंग वाईज तुमचं त्याच्यानंतर सर्वनामाचे प्रकार सुद्धा होतात. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये तुमचं उत्तर काय आहे? तुम्ही म्हटलेलं आहे तर ते आहे द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम हे आहे. ठीक आहे. तुम्ही एवढे काम कराच असं म्हणतो ना आपण. आपण आलात, बरे वाटले. आपण आलात म्हणजे आपण आल्यावरती तिथे काय होतं? तुम्ही आलात, बरे वाटले. तेव्हा ते द्वितीय पुरुष वाचक मध्ये गेलेलं आहे. आपण आत या. जेव्हा तुम्ही आपणला जेव्हा तुम्ही कराल तर तुम्ही आत या. तर हे द्वितीय पुरुष वाचक मध्ये गेलेलं आहे. स्वतः जाऊन आलात हे बरे झाले. स्वतः जाऊन आलात त्याचे परत तुम्ही चेंज जर तुम्ही करायला गेला त्याचा सर्वनामाचा प्रकार स्वतःबद्दल तुम्ही जाऊन आलात हे बरे झाले. सो हे द्वितीय पुरुषवाचक मध्ये मोडतात. हे मी तुम्हाला याचे हे उदाहरण सांगितले लक्षात ठेवण्यासाठी. नेक्स्ट आपण प्रश्न बघूया. सर्वनामाचा पुढील कोणता प्रकार आहे? सर्वनामाचा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, दर्शकवाचक सर्वनाम की संबंधी सर्वनाम की वरीलपैकी सर्व. सो सर्वनामाचे हे सगळे प्रकार आहेत. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, दर्शकवाचक सर्वनाम, त्याच्यानंतर संबंधी सर्वनाम. सो वरीलपैकी सर्व. नेक्स्ट आपण प्रश्न बघूया. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास काय म्हणतात? डेफिनेटली इथे तुम्हाला तुमचं उत्तर आलेलं असणार आहे. विशेषण, विशेष्य, क्रियापद की सर्वनाम? तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. बरोबर आहे तुमचं उत्तर. तुम्ही अजूनही रेसमध्ये आहात तुमच्या. ठीक आहे. मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला ह्याच्यामध्ये या सर्वनामाच्या ह्याच्यात किती प्रश्नाची उत्तरं बरोबर आली. नेक्स्ट आपला प्रश्न बघूया. सर्वनामांना डॅश असेही म्हणतात. काय म्हणतात? मी सुरुवातीला सांगितलं होतं. नाम म्हणतात, विशेषण म्हणतात, क्रियापद म्हणतात की प्रतिनाम म्हणतात. विशेषण तर येणार नाही, क्रियापद तर येणारच नाही, नाम येणार नाही. का? कारण की नामाबद्दलच ऐवजी वापरल्या जाणाऱ्या नामांनाच सर्वनाम म्हटले जाते. सो सर्वनामांना काय म्हटलं जातं? तर प्रतिनाम म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? प्रतिनाम म्हटलं जातं. आता नेक्स्ट आपण प्रश्न बघूया. मराठीत एकूण किती सर्वनाम आहेत? मगाशीच म्हटलं होतं मी तुम्हाला. सो मराठीमध्ये एकूण किती सर्वनाम आहेत? तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत 9 हे आहेत. मराठीत एकूण सर्वनाम किती आहेत? तर 9 आहेत. आता सर्वनामाचे एकूण प्रकार किती आहेत? तर सर्वनामाचे किती आहेत? 5, 6, 7, 8. बरोबर. डेफिनेटली तुमचं उत्तर राईट आलेलं असणार आहे. तर सर्वनामाचे एकूण प्रकार किती आहेत? तर 6 हे आहेत. जे आपण मगाशी बघितले होते. कोणते कोणते आपण बघितले होते? पुरुषवाचक सर्वनाम बघितलं, दर्शकवाचक सर्वनाम बघितलं, संबंधी सर्वनाम बघितलं, प्रश्नार्थक सर्वनाम बघितलं, सामान्य अनिश्चित बघितलं आणि आत्मवाचक सर्वनाम बघितले. नेक्स्ट आपण बघूया. तो, हा, जो हे सर्वनाम डॅश नुसार बदलणारे आहेत. फक्त वचन, फक्त विभक्ती, फक्त लिंग की फक्त क्रियापद? लक्षात असू द्या तुम्हाला इकडे की
आपण काय करतो आहोत, प्रश्न विचारलेला आहे. थोडंसं मी तुम्हाला एक समजावून घेण्यासाठी आणि एक ट्रिक टाइप आहे, लक्षात ठेवा. इथे प्रश्न विचारलेला आहे की सर्वनामाबद्दल विचारलेला आहे. ठीक आहे. हा जो हे सर्वनाम कोणत्यानुसार बदलले जाते असं विचारलंय. क्रियापद तर नाही येणार, विभक्ती तर नाही येत. त्याच्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन राहिले. 2 ऑप्शन कोणते राहिले, तर फक्त वचन आणि फक्त लिंग. आता बघा, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की तो, हा, जो हे जे प्रकार असतात ना, हे सगळे जे प्रकार असतात ना, लिंगानुसार बदलतात. फक्त लिंग. मगाशीच बघा मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं. काय उदाहरण सांगितलं होतं की आपण आलात हे बरे वाटले. सो आपण आलात त्याला तुम्ही काय बदललं, द्वितीयमध्ये लिंगात तुम्ही जेव्हा घेऊन गेला तर तुम्ही आलं तिथे. तुम्ही आलात बरे वाटले. स्वतः जाऊन आलात हे बरे झाले, तेव्हा तुम्ही जाऊन आलात हे बरे झाले. सो लिंगात मध्ये जेव्हा बदल होतो ना, लिंगानुसार बदल होतो त्यालाच सर्वनाम हे होतं. ठीक आहे. म्हणजे काय म्हटलंय, तो, हा, जो हे सर्वनाम फक्त लिंग नुसार बदलणारे आहे. ठीक आहे. सो बरोबर उत्तर काय आहे तुमचं, फक्त लिंग. नेक्स्ट आपला प्रश्न बघूया. हा, नेक्स्ट असा प्रश्न आहे, मी, तू, तो, हा, जो हे सर्वनाम कोणत्यानुसार बदलणारे आहे? वचन, विभक्ती, क्रियापद, विशेषण. सो हे वचनानुसार बदलणारे आहे. तुम्हाला हे असंच्या असंच लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय असा नाही आहे. नेक्स्ट आपला प्रश्न बघूया. मी, आम्ही, आपण, स्वतः हे सर्वनाम हे डॅश सर्वनाम आहेत. कशाचे आहेत? प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक की वरीलपैकी नाही. सो याचं उत्तर काय आहे, तर प्रथम पुरुषवाचक हे उत्तर ह्याचं आहे. होपफुली तुमचं उत्तर राईट आलेलं आहे. नेक्स्ट आपण प्रश्न बघूया. तू, तुम्ही, आपण, स्वतः हे डॅश हे सर्वनाम आहेत. कशाचे आहेत? प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक की वरीलपैकी नाही. सो बरोबर ह्याचं उत्तर आहे द्वितीय पुरुषवाचक. काय आहे? द्वितीय पुरुषवाचक. नेक्स्ट आपण प्रश्न बघूया. तो, ती, ते, त्या हे तुम्हाला ना पाठ करणं गरजेचंच आहे. त्याशिवाय म्हणजे पेपरला तुम्हाला हे असंच विचारणार, हे असे ह्याच्यावरच तुम्हाला प्रश्न येणार आहेत. सो तो, ती, ते, त्या हे डॅश सर्वनाम आहे. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक की वरीलपैकी नाही. सो ह्याचं बरोबर उत्तर आहे तृतीय पुरुषवाचक. डेफिनेटली मला असं वाटतं तुमचं उत्तर राईट आलेलं असणारच. नेक्स्ट आपला प्रश्न बघूया. ही माझी वही आहे. या वाक्यात अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकाराचं आहे? ही वरचं विचारलंय त्याने, ही. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, दर्शकवाचक सर्वनाम की संबंधित सर्वनाम. तुम्हाला काय वाटतं ह्याचं उत्तर काय असणार आहे? सो त्याचं बरोबर उत्तर आहे दर्शक सर्वनाम आहे. ही माझी वही आहे. आपण दर्शवून सांगतो ना, ही माझी वही आहे, हे माझं घर आहे, हे माझं आहे, असं सगळ्या गोष्टी सांगतो त्याला दर्शक म्हणतात. नेक्स्ट आपण बघूया. जे पेरावे ते उगवते या वाक्यात अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकाराचे आहे? जेला त्यांनी केले. पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम की संबंधी सर्वनाम. कुठला आहे? तुम्हाला काय वाटतं ह्याचं बरोबर उत्तर काय आहे? सो ह्याचं बरोबर उत्तर आहे संबंधी सर्वनाम हे आहे. नेक्स्ट आपण प्रश्न बघूया. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या वाक्यात अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकाराचे आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, दर्शकवाचक सर्वनाम, प्रतिनाम. सो ह्याचं बरोबर उत्तर तुमचं काय आहे, तर आत्मवाचक सर्वनाम आहे. आपण ह्याच्यावरती अभ्यास केलाच आहे. ठीक आहे. होपफुली तुमचं हे उत्तर बरोबर आलेलं असणारच. नेक्स्ट आपला प्रश्न बघूया. कोण हा शब्द प्रश्न विचारण्यासाठी वापरल्यास त्याला डॅश सर्वनाम म्हणतात. काय म्हणतात? पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम. कोण आणि शब्द प्रश्न विचारण्यासाठी केलेला आहे. सो बरोबर उत्तर तुमचं काय आहे? प्रश्नवाचक सर्वनाम हे आहे. नेक्स्ट आपण प्रश्न बघूया. कोण हा शब्द प्रश्न सोडून कोणासाठी वापरला आहे हे निश्चित
माहीत नसणाऱ्या सर्वनामाला डॅश सर्वनाम म्हणतात. आता प्रश्नार्थक येणारच नाही इथे कारण की त्याने प्रश्न सोडून विचारलेला आहे. तर पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम की प्रश्नार्थक सर्वनाम? तर हा तर गेलेलाच आहे. तर तुमचं बरोबर उत्तर काय आहे? मगाशीच आपण बघितलं होतं सामान्य आणि अनिश्चित सर्वनाम. नेक्स्ट आपला प्रश्न बघूया. आपण आता यावे या वाक्यात अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकाराचे आहे? प्रथम पुरुष सर्वनाम, द्वितीय पुरुष सर्वनाम की तृतीय पुरुष सर्वनाम की वरीलपैकी नाही? आपण आता यावे इथे तुम्ही चेंज केलं तर तुम्ही आता यावे असं होतं ना इथे. तुम्ही आता यावे म्हणून ह्याचं उत्तर काय आहे? बरोबर तुमचं द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम हे आहे. अशा पद्धतीने आपण हे सर्वनामाचे प्रकार घेतलेले आहेत. होपफुली तुम्हाला हे सगळे समजलेले असतील आणि नक्कीच ह्याच्या आधीचे मी 2 व्हिडिओज मराठीवरती घेतलेले आहेत. डीपमध्ये ते सुद्धा घेतलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही गो थ्रू करा. त्याचबरोबर इथे गणिताचे आहेत, इंग्लिशचे आहे, ग्रामरविषयी घेतलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. तलाठी भरतीच्या संभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा घेतलेल्या आहेत. ज्याने कोणी बघितले नसतील तर प्लीज जाऊन ते बघा तुम्ही व्हिडिओज. मी माझ्या डिस्क्रिप्शन्समध्ये देईन आणि प्लीज लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओज लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला सुद्धा ऑन ठेवायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.